हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर आज आमच्या छोट्या ढमीला नथनी घालायचं काम चालू आहे. नथनी म्हणजे येसन. खूपच धावते, आवरतच नाही, लय पळायला लागतं तिच्या पाठीमागं. म्हणून आजीला ही येसन घालायची ठरवली आम्ही. तर अण्णा प्रयत्न करतायत इकडे येसन घालायचा. पुढे बघूया आपण काय होतंय. रामताने तर तिड मारलं होतं. तिड केव्हा निघला असतं, पडल्या मुंडक पॅक केल्यावर कसं तिड पडन. अगं तिड काय झालंय, पडतं खाली जानवर. मला हे व्यसन नाही ना. घुसा नाही काय पुढं. अयो, वरनच काढलंय अण्णांनी. हे चुकीचं कशाचं वर नागपुडीत घेतलंय ना. त्याच फळावर लावा आता. तिरक केलं, हालणारच ती एवढं तेवढं. हात वाकडा होऊन द्या तुम्ही. हात वाकडा काय करताय तुम्ही? दाव धरता ती डाव मी धरती कळत ते तुम्ही पाडावर. तुम्ही सारखा अण्णा मला ते बघून द्या आधी. वर वर कळत ते वर केलेलं आहे. दाबण खाली करा. बरोबर बॉक दाबण्याचं तुतार वर केलं, ती गेलं की नागपुडीतच वर. वर मागून दाबायचा वर जाईल तेव्हा वर होत. बर झाले. आता आता बरोबर झालं. हो हो हो, मागून टोपी लावायची. पकड कुठे निघलं बरोबर. पोलीस साहेब पुढेच पाणी त्या फळा होला म्हणलं बसायचं. लय जरा पुढं आली पण आहे का नाही. ह्यांनी इकडून न जाता होल पाडलं. जरा थोडं आतनं घ्यायला पाहिजे होतं. आलं का बाहेर? आलं. थांबा थांबा दादाजी, थांबा. त्या एक पदूर चालून काढावं लागेल. दोन्ही अडकले मग पदूर म्हणजे चिपरा काय. निघला निघला निघला. वडा थांबा, गाहे बी करायला दम नाही. मोनी सारखे झाले काका म्हणजे सारखी काकोर सांगायची काम. बर जाऊ द्या, व्हिडिओ चालू आहे माझा. हो हो हो. काय लागा, काय पळतय दिलं करावं लागेल. हो हो. आता म्हणे जम केलंय गड्या मला म्हणजे. लय पुढं आलं कळत ते आहे का नाही. दाजीन पडतानीच हो, म्हणतोय तुम्ही मागणं कशाला जाताय अण्णा. बरोबर आहे. तुम्ही मागणं कशाला जाताय, पण नका जाऊ, ती पुढं पळती की. काय सारायची मोर कशाला जाता. मागणं कशी सारणार तुम्ही असं. चाल बा, चांगली 13-8 दिवस 15 ठरवायचे. हो हो हो. त्यांना एखादी लात बसल्याशिवाय कालवडीची कुठल्या देण्यात येते. थोडं ढिलच ठेवा कळता त्या, कावळावं लागतं.
दुखलं व लेकराचं. सगळ्यात नाही निघलं तर मी दुसरीकडेच पाडलं आणि माणसाला असल्यावर माणूस मरण की. हा ह्यातनच काढलं वर इकडं. त्याला म्हणा येते का माणसावानी माझं दुखलं म्हणून. तुमच्या लेकाला घालू वाटत नव्हती की दुकान म्हणायचं तिला दुख होईन, राहू दे पुन्हा घालू. हा बघितलं तरी काही येसन हुडकायला म्हणलं सापडत नव्हती तर निघून गेले. येसन सुद्धा बघा ना घरात. त्याला आपण येसन घालू संध्याकाळी आल्यावर सांगतो. आपण त्याला म्हणलं तर त्याला बी येसन घालू पाहिजे. काम हे करीन देत. काम लय करतात अवकलतात त्या. त्यांच्या इतकं काम आखे वस्ती कोण करत नसन. काम करतो काम किती करतात ती. 2 मिनिटं बसत नाही. आईवर गेले ते कळतात त्या. 2 मिनिटं सुखाने बसायचं बी नाही, दुसऱ्याला बसून द्यायचं नाही. सगळ्या दुनियाला घालून पाय घेतला होता मुरगाळ. मुरगाळ नाही अंगठा तुडवला. हो आता गडी दुकान 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 द्या सोडून मरू द्या. द्या सोडून कळत द्या. नाचू द्या काय नाचायची ते आता. नुसती घोड्यासारखी उधळती माहिती का. लय ह्याच्यातच पळत टापा टाकीतच पळती नुसती. माहिती का आपण आपल्याला कळत नाही कसं हे करावं. नाही ती खाली कोपूर घेतला अण्णांनी ते दाबून वर सरकलं. पण कुठे बेळ पडून आले ते जानवर आहे. माणूस असल्या मरून जाईल. मग दुखलं किती दुखलं असेल तिचं. मग आता त्याला डांबलं होतं जाम केलं तर मग. पण ती एवढ्याला मेचणार नाही कळत त्या एवढ्या दुखण्याला. मध्ये कसलं जाम झालं तर एकाच दिवशी 4 सलाईन लावलेलं त्याला. पुन्हा बिली बिली झाली तर पुन्हा आवडा थोडी. काय तेल बिल लावायचं असतं का यसनीला. काय नाही दुखला असणार मग. दहा बांधलेले मोठे तर मंडळी मळ्यात गुरं बांधून आली सकाळी जाऊन. आणि चिलटच कुठून आलेत काय माहिती. मळ्यात गुरं बांधून आली आणि ह्या उडदाच्या 2 गोण्या भरून दिल्या. 2च कट्ट झालं होतं. चुलत दिराचं चालले होते आरतीला उडीत घेऊन. मी म्हणलं आमचे पण 2 कट्टे एवढे घेऊन जावं. चौधरी साहेबांना सांगितलं नव्हतं. आत्ता फोन करून सांगितलं चौधरी साहेबांना की उडीत दिला विकायला नेऊन. काय करायचं ठेवून रोज त्याला वाळवत बसा, रोज त्याला ऊन देत बसा. पाऊस आला की झाकायला पळत या. ती बिनकामाची आपदा. वाळलेला होता चांगला, फक्त उपणायचा राहिला होता उडीत तो. पण ते अण्णांच्या मामाचा मुलगा ज्यांनी सकाळी येसन टोचली ना, ते म्हणजे माझे काका लागतात ना ते. तर कळतं ते म्हणले नाही ऊन दिला तरी चालायसारखं, नाही उपडलं तरी चालायसारखं, आरतीला चाळण असते. मग मी दिला भरून तसाच. त्याला रोज सवळं कोणी करत बसायचं. तर चला आता कामं काही झालेली नाहीत अजून. कामं करून घेते आणि नंतर आज मळ्यात ड्युटी आहे आमची. मळ्यात उडीत काढायचं आहे. गुरं पण नेऊन बांधलेत मळ्यात आणि शेळ्या पण घेऊन जायचे थोड्या वेळाने मळ्यातच. तर आपण भेटू, मळ्यात गेल्यावरच भेटू आता. शेरू घरी नसला की मस्त अशी पटांगणात घेऊन येते पिल्लांना आणि पाजत बसते. आता शेरू घरी नाही, शेरू मळ्यात आहे म्हणून थोडा वेळ ससे सोडलेत बाहेर. आणि मनी पण पिल्लांना घेऊन आली तिच्या. आता थोड्या वेळाने मळ्यात चालले की परत पिल्लं घरात कोंडा आणि ससे पण कोंडून ठेवायला लागतात.
कशी झोपलेत बहीण भावंड. आणि या मॅडम बघा पिल्लांना दूध पाजून गेले आता शिकारीला. पिल्लं झोपी लावली दूध पाजून आणि आपण तिथं जाऊन बसली. पोळ्या लय झाल्या. पोळ्या लय झाल्या म्हणजे मी माझ्या घरी शिळ्या पोळ्या खाल्ल्या होत्या नुकत्याच, कालच्या शिल्लक राहिलेल्या. आणि आमची सगळ्यात धाकटी जाऊ तिच्या घरी आज पित्र होती, म्हणजे तिचे सासरे नाहीत ना म्हणून, अण्णांचे लहान भाऊ. तर त्यांच्यात पित्र होती. तिने आवाज दिला, कढी भात खाऊन आली मस्तपैकी. तर चला कपडे धुते. लोळत पडली होती पण आता काय बसून उपयोग नाही, मळ्यात जायचे उडीद काढायला. अण्णा पण पोळ्या खाऊन गेले.